नमस्कार, मी संकेत पाठक म्हणजेच तुमचा राघव रत्नबारकी लग्नाच्या बेडीमधला. मला असं विचारण्यात आलं आहे की दिवसभर आम्ही काय करतो सेटवर, इतके तास आमचं शूट सुरू असतं, तर आम्ही काय खातो, काय पितो, म्हणजे पाणीच पितो ऑफकोर्स. आणि खरंच हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण इतके आर्टिस्ट असतो आम्ही सेटवर आणि तसं हेक्टिक नाही म्हणता येणार, पण आमचे वर्किंग आवर्स बऱ्यापैकी लाँग आहेत. आणि त्या लाँग वर्किंग आवर्समध्ये आम्ही काय काय गंमत करतो किंवा कसं आम्ही स्वतःला मेंटेन ठेवतो ते आज मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. आणि मी काय करतो ते मी तुम्हाला सांगतो. मी जेव्हा सकाळी घरून निघतो तेव्हा ही बास्केट माझ्याबरोबर घेऊन निघतो. तर ही जी तुम्हाला बॉडी दिसते, मशीन म्हणतो आपण याला, याच्या ज्या बॅटरीज येते या बास्केटमध्ये आहेत. सो यामध्ये माझ्या सगळ्या बॅटरीज आहे आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे एक एक की काय आहे किंवा कशी मी दिवसाची सुरुवात करतो आणि थ्रू आउट द डे काय काय याच्यातून बाहेर निघतं आणि वी आर सो एनर्जेटिक थ्रू आउट द डे. तर तुम्हाला दिसू शकतं की याच्यात बरंच काही काही आहे. याच्यामध्ये फ्रूट्स आहेत, माझा टिफिन आहे, इथे कटलरी आहे आणि मी एक एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. माझी फेवरेट गोष्ट आहे या अख्ख्या बास्केटमधली दिस ड्रायफ्रूट्स आहेत याच्यामध्ये. आणि मला ड्रायफ्रूट्स खायला खूप आवडतात. जसं तुम्ही बघता मी आत्ताही एक खातो आहे. आय जस्ट कॅनॉट कंट्रोल. तर मी माकड खाऊ, माझी मम्मी म्हणते याला माकड खाऊ आहे हा माझा, तर हा माझ्याबरोबर असतो. मला शेंगदाणे खूप आवडतात जे दिवसभर चालू असतात. फ्रूट्स युजली हेवी इंटेक असतो माझा फ्रूट्सचा. सो यू कॅन सी फ्रूट्स, अ लॉट ऑफ फ्रूट्स अँड दिस इज माय फेवरेट बाय द वे. ड्रॅगन फ्रूट मला फार आवडतं, तर मी एव्हरी ऑल्टरनेट ड्रॅगन फ्रूट खातोच. युजली सकाळच्या वेळेत मी फ्रूट्स खातो, म्हणजे नाश्ता करतो पण तो घरूनच करून येतो आणि इथे आल्यावर लंच ब्रेक होईपर्यंत युजली आय हॅव फ्रूट्स. तर त्यासाठी हा पोर्शन आहे. आणि हे असंच काय म्हणतात त्याला, चकना आयटम म्हणू शकतो आपण याला. त्याच्यात चकना आयटम आहे जो माझ्यासाठी नसतो. आमच्या सेटवर कोणाला कधीही भूक लागते आणि ते कधीही उठून म्हणतात संकेत यार काहीतरी खायला कर दे ना, मग लगेच हे असे डबे बाहेर निघतात त्याच्यातून. सो दिस इज द चकना आयटम. हे आमची हिरोईन आहे सायली देवधर. तिच्या नवऱ्याचा बर्थडे होता मागच्या वीकमध्ये म्हणून तिने वाटलं होतं पण ते आज आम्हाला मिळालं आहे. सो या देन दिस इज सॅलड. सॅलड मी युजली माझ्याबरोबर कॅरी करतो, कारण मी जास्त मसालेदार किंवा खूप असं ऑइली वगैरे खात नाही, म्हणजे लहानपणापासूनच, आत्ताच असं नाही. त्यामुळे कधी जिमला नाही गेलो फरक नाही पडत बिकॉज ऑफ धिस फायबर्स आर इम्पॉर्टंट फॉर अस. अँड इथे तुम्हाला खूप सारी औषधं दिसतील, पण ही माझ्यासाठी नाही आहे, ही कोणासाठीच नाही आहे. ही औषधं आहेत इमर्जन्सीसाठी. इन केस ऑफ इमर्जन्सी जर कोणाला काही लागलं तर याच्यामध्ये कॉफसेल्सपासून ते हार्ट अटॅकपर्यंतच्या गोळ्या आहेत. सॉल्बिट्रेटसुद्धा याच्यामध्ये आहे. सो दिस इज द मेडिकल किट विच आय कॅरी युजली. आणि हा काढासुद्धा त्याचाच भाग आहे. हा एक आयुर्वेदिक काढा आहे आणि तो असतो युजली. अँड दिस इज माय कटलरी. मी प्रिंगल्सच्या बॉक्समध्ये माझी कटलरी ठेवतो. इट्स फॅन्टॅस्टिक आयडिया. हनी, आय गेस जेवण झाल्यावर प्रत्येकाला गोड खायला आवडतं. मी मध खातो, आवडतं मला. इट्स अ डिफरंट काइंड ऑफ डेझर्ट. मिंटशिवाय तर कुठे जाऊच शकत नाही आपण. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज द मील. जे एक हेवी मील मी घेतो ते हे आहे. हा आहे माझा डबा आणि मी तुम्हाला दाखवतो आता की हा डबा कसा होतो. हा माझ्या बास्केटमधून निघतो आणि मग याला मी इथे ठेवतो असं, आणि त्याच्यामधून एक कॉर्ड निघते. ही कॉर्ड खूप सिंपल आहे कनेक्ट करायला. ही कॉर्ड इथे अशी साईडला प्लग करायची. हा डब्बा इकडे, डब्याचं कॉर्ड स्विचमध्ये टाकायची आणि टडंग, लाल लाईट लागला. दिस इज अ हीटेड टिफिन. आणि माझी मम्मी रोज मला या टिफिनमध्येच जेवण देते. आणि आता तो आपण हिटिंगला लावला, तो हार्डली 30 to 45 मिनिट्समध्ये तो गरम होतो. तर लंच ब्रेकच्या एक अर्धा तास अगोदर साधारण आम्ही तो हिटिंगला लावतो आणि मग अर्धा तास झाल्यानंतर
तसं आपण अज्युम करू की अर्धा तास झाला आहे. त्याच्यानंतर हा डब्बा डिस्कनेक्ट होतो आणि त्याच्यामधून माझं जेवण बाहेर निघतं. डूम. सो दिस इज माय टिफिन. दीज आर माय मेन बॅटरीज यू कॅन से. आज आपण बघूया की ह्याच्यामध्ये काय आणलेलं आहे. मी तुम्हाला कोणालाही खायला देणार नाही आहे, बट ओके विल जस्ट हॅव अ क्विक पीक. याच्यामध्ये पोळी आहे, माय फेवरेट. राईस, दिस इज राईस. भाजी, ओ भेंडीची भाजी. सो भेंडी इज माय फेवरेट. मी आठवड्यातून 7 दिवस भेंडी खाऊ शकतो. सो दिस इज माय फेवरेट सब्जी. ह्याच्यात डाळ असेल का? ओ नो, वी हॅव गॉट छोले, अनदर फेवरेट. आज भेंडी आणि छोले दिलेले आहेत आणि आज मी ऑलरेडी खुश झालो आहे. सो आय जस्ट कांट वेट टू ईट इट बेसिकली. आणि असं आहे माझं टिफिन. दीज आर माय बॅटरीज. आणि बाकी थ्रू आउट द डे मी काय खातो ते तुम्हाला सगळ्यांना सांगितलंच आहे. आणि मी पितेही असतो बरंच काय काय, म्हणजे पाणी आणि पाणी पण पितो मी. तर मी फक्त पाणीच पितो, कधी वॉर्म वॉटर, कधी नॉर्मल वॉटर. सो दॅट इज इट गाईज. बी सिम्पल, स्टे सिम्पल. आय थिंक दॅट्स द सिक्रेट. सकाळी उठल्यावर थोडंसं माणसाने फ्रेशन अप व्हावं, थोडंसं वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस करावेत. मी त्या करतो. आणि आय जस्ट सिट डाऊन. मी उठल्यावर लगेच काय ब्रर करत नाही. मला किती लेट झालं असेल, आय जस्ट टेक 10 मिनिट्स. मी 10 मिनटं जरा बसतो, जरा काय आजचा दिवस काय कसा विचार करतो आणि मग दिवसाला सुरुवात करतो. कारण एकदा दिवस सुरू झाला तर फार काय करायला नसतं आमच्याकडे, फक्त शूटच करतो आम्ही. बेसिकली त्या कॅरेक्टरचा जो जम आहे, म्हणजे ते कॅरेक्टर काय आहे हे समजणं महत्त्वाचं असतं. फार कठीण नाही ती गोष्ट, पण ज्याचा अभ्यास आहे किंवा ज्याला ही गोष्ट करता येते, ज्याची ह्या क्राफ्टवर कमांड आहे, त्याला त्या गोष्टी कळतात. डिरेक्टरशी डिस्कस करून किंवा क्रिएटिव्हशी डिस्कस करून की हे कॅरेक्टर कशाबद्दल आहे एक्झॅक्टली. आणि ते एकदा लक्षात घेतलं की मग ते कॅरेक्टर फर्स्ट एपिसोडपासून ते कितीही एपिसोड आपण केले तर यू आर एबल टू मेंटेन दॅट कॅरेक्टर विथ एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज. म्हणजे कितीही ग्राफ वर खाली गेला कॅरेक्टरचा तरीही तुम्ही ते कॅरेक्टर अगदी व्यवस्थितपणे मेंटेन करू शकता. आय थिंक दॅट्स द की टू इट. तो कॅरेक्टर आहे का, म्हणजे त्या कॅरेक्टरचं म्हणणं काय, तो त्याच्या आयुष्यात कसं असेल. जसं राघव आहे, राघव रत्नबारकी काय आहे, ही इज अ पोलीस ऑफिसर पण तो फॅमिली मॅनसुद्धा आहे. दॅट इज द जम ऑफ द कॅरेक्टर. आता त्या जमसहित त्याच्या आयुष्यात काय घडामोडी होत आहेत ते सगळं जर लक्षात ठेवलं तर आय थिंक इट इज व्हेरी इझी टू मेंटेन अ कॅरेक्टर थ्रू आउट. साबुदाण्याची खिचडी, मम्मी जबरदस्त साबुदाण्याची खिचडी बनवते आणि आता खूप महिने झाले मी खाल्ली नाही तिच्या हातची खिचडी. डाएट नाही, मी काय डाएट वगैरे फॉलो नाही करत. मी खातो. आत्ताच तुम्ही बघितलं डब्यामध्ये छोले होते, भेंडी होती, पोळी, सगळं होतं. घरी, बँग ऑन घरी, बाहेर नाही ना सेटवर नाही, घरी. म्हणजे लग्नाची बेडी या सेटवर नाही झालं, पण स्टार प्रवाहाचीच अजून एक सिरियल होती दुहेरी नावाची. तर त्या सेटवर मी खूप जणांचे डब्बे पळवले होते. आणि म्हणजे आम्ही पळवायचो युजली एकमेकांचे, आणि मी तेव्हा टिफिन नाही घेऊन जायचो. सो तेव्हा मी दुहेरीच्या वेळेस निवेदिता सराफ ज्या आहेत त्यांचा डब्बा ऑलमोस्ट एव्हरीडे मी पळवलेला आहे. अशोक शिंदे सर, कारण ते असे 2 लोक आहे ज्यांचा डब्बा कोणीही नाही म्हणू शकत नाही खाण्यासाठी. इट्स अ फीस्ट. त्यामुळे त्यांचे डबे मी खूप पळवलेले. तर आजचा हा सेगमेंट तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. मला म्हणजे पर्सनली मला तुम्ही कळवाच द संकेत द पाठकवर. तुम्ही मला इंस्टाग्राम, यूट्यूबवर कुठेही शोधू शकतात द संकेत द पाठकवर. पण आजचा हा सेगमेंट कसा वाटला हे तुम्ही कळवा मेजवानी बॉक्स ऑफिसवर. थँक्यू सो मच.